इथं काय झालं, की महाराज शेगावला आल्यानंतर त्यांनी गालीच्या अंथरावा तसं त्यांचं तपोबल त्या भूमीवरती अंथरून दिलं आणि त्या भूमीवरती मग जे काही आधीच होतं ते शेगाव वेगळ्या अंगाने उभं राहिलं आणि आज खरोखर त्या तपोबलाच्या गालीच्या वरती इतकं दिमाखात शेगाव उभा आहे आणि इतक्या दिमाखामध्ये महाराजांची समाधी आणि त्यांचं एकंदर मूर्तिरूपी ते राजस रूपडं सजवलेलं दिसतं ना, ते सुदर्शन चक्रा समानच ती ही दोन्ही कृती आहेत. इथे सुदर्शन चक्रावर पंढरी उभी केली आणि इथं तपोबलाच्या गालीच्या वरती शेगाव नगरी उभी केली महाराजांनी. आत्ताची शेगाव नगरी आणि त्यांच्या लीळा चरित्रातनं घडवलेली शेगाव नगरी. आता इथले वृक्ष, माऊली काय म्हणते की पंढरपुरातले वृक्ष असोत, पाण्याचे ओहोळ असोत, पाण्याचे साठे असोत, विहिरी असोत, तळी असोत, चंद्रभागा आहे, भीमा आहे, सगळंच आहे. तर हे सगळं जे आहे त्याला सुद्धा अमृताच्या वाटीतल्या अमृताचा ब्रह्मरसाचा परिस्पर्श आहे. आणि म्हणूनच तिथलं जे सगळं जे वास्तव निसर्गासकट जे दिठीला दिसतं की नाही, त्याची शोभा काही अवर्णनीय आहे. तसंच माऊली म्हणते त्याप्रमाणे शेगावामध्ये सुद्धा जे जे काही आहे, पाण्याचे साठे असतील, आज आनंद सागर सारखा प्रकल्प असेल, काही असेल, जे जे काही भव्य दिव्य मांडून ठेवलं गेलंय शेगावामध्ये, त्यालाही तो अमृताचा परिसस्पर्श असल्याशिवाय एवढं कार्य भूमीवरती उभं राहूच शकत नाही. आणि त्यामधल्या एकच समान दुवा कोण आहे, तर तो म्हणजे त्या समाधीमध्ये बसलेले गजानन महाराज, जे साक्षात पांडुरंगाचं स्वरूप आहे. गोविंद बुवा टाकळीकरांनी सांगितलं की तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे साक्षात पांडुरंग आहे, चालतं बोलतं परब्रह्म आहे. तर ते परब्रह्म आज तिथं समाधिस्थ आहे. म्हणजेच भूवैकुंठ पंढरपुरासारखी ही विदर्भाची पंढरी सुद्धा जी दुमदुमून जाते रोजच, त्यातल्या सगळ्या निसर्गासकट जे काही अस्तित्व आहे, वातावरण आहे, त्यालाही त्या अमृताचा परिसस्पर्श आहे. आता चौथं कडवं की बागडे गाती हरी वाकुल्या कुसती, तेथे पुंडलिक परोपरी स्तवन करी. धन्य पंढरी नगरी फाकली चराचरी, धन्य जो भूमीवरी दृष्टीभरी हरी देखे. ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशिराज, नव्हे ते नवल चोज प्रत्यक्ष हरी. भक्त इतके काही हरिनामात रंगले आहेत, इतके काही हरिमय झाले आहेत की स्वर्गस्थ देवांना सुद्धा जणू काही ते वाकुल्या दाखवून सांगतात की अरे तुमची काय पत्रास आहे. इथं जे अवतरलेलं आहे ना, करकटावरी ठेवून या, त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुमची आम्हाला आठवणही येत नाही. त्यामुळे बागडे गाती हरी वाकुल्या दाविती, म्हणजे ते वाकुल्या कोणाला दाखवतायत? भक्त मंडळी, म्हणजे अधिकारी असणार ना, स्वर्गस्थ देवतांना ते वाकुल्या दाखवतात. तुम्ही काय, आमच्या इथं जे काय सावळ परब्रह्म गोजिर मकर कुंडल झळकती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, ह्या पद्धतीचं जे सावळ परब्रह्म त्या विटेवर उभं राहिलेलं आहे, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, ते जे आहे ते इतकं काय अलौकिक आहे की तुमचे ते सगळे तामझाम आणि तुमचे ते सगळे एकंदरच मय सभा आणि अंक सभा आणि इंद्र सभा आणि ते रंभा अप्सरा हे सगळं फिकं आहे या सगळ्या पुढे. म्हणजेच भक्तगण जणू काही वाकुल्या दाखवतायत त्या स्वर्गस्थ देवतांना, असं माऊली म्हणते बरं का, आपण नाही म्हणत आहे. मग माऊलीची दृष्टी कुठपर्यंत पोहोचते, कारण माऊली ही शून्याचाच आविष्कार आहे ना, शून्यच आहे ना अवतरलेलं परब्रह्म. मग ते परब्रह्म त्या स्वर्गस्थ देवतांना न्याहाळतं, आणखीन अनेक लोकांना न्याहाळतं. म्हणजेच लोक म्हणजे जनसमुदाय नाही, तर पृथ्वी लोकाच्या वरचे जे लोक आहेत, तर त्या लोकांना म्हणजे त्या डायमेन्शन्सना माऊली न्याहाळते एका क्षणात. आणि त्यामध्ये हे अंतस्फूर्तीने निर्माण झालेल्या या ओव्या आहेत. आणि ते कोणासाठी म्हटलंय त्यांनी,
की भक्तजन हे वाकुलं दाखवतायत. म्हणजेच माऊलींनी मगाशी आपण म्हटल्या तसं की भक्तजनांना सुद्धा माऊलींनी संत पदाचा दर्जा दिलेला आहे. सर्वसामान्य भक्त असला तरी सुद्धा माऊलींच्या ठाई, कारण ती माऊली आहे ना, तिच्या ठाई सगळे एक समान आहेत. तिची सगळी लेकरं आहेत ती. मग ती लेकरं कशीही असू देत, तिला ती प्रिय आहेत आणि त्यांना ती म्हणते हे माझं आहे नाही का. मग ते जेव्हा माझं आहे असं माऊली म्हणते, त्यावेळेला माऊलींच्या डोक्यात असं असतं का की विचारामध्ये की नाही नाही, ते तो ग्रुप आहे तो संतांचा, हा ग्रुप आहे तो अगदीच सर्वसामान्यांचा. अजिबात नाही. सर्वांठाई एकरूप सर्वांभूती परमात्मा हीच तर माऊलींची खासियत आणि माऊली सुद्धा सर्वांभूती पसरलेली आहे. आज आळंदीमध्ये फक्त समाधीचं दर्शन घ्यायचं नसतं. त्याच्या आसपास जे काही माऊलीचा ऑरा म्हणतो हल्ली आपण त्याला, किंवा जे माऊलीचं तेज पसरलेलं आहे, जे अदृश्य रूपात आहे, त्या तेजाच्या आतमध्ये प्रवेश करतानाच आता ते तेज काही फक्त आळंदीपुरतं मर्यादित आहे का? तर नाही ना. मग ते तेज अवघ्या विश्वाला वेढून राहिलेलं आहे ना. मग विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं जेव्हा माऊली म्हणतात, तेव्हा माऊलीच्या आतमध्ये जे प्रकाशले ना, त्याचं तेज, त्याचा प्रकाश हा अवघ्या विश्वाला व्यापून राहिलाय. आणि आपण ह्या विश्वाचे घटक असल्या कारणाने माऊलींचं ते तेजोमय रूप आपल्याही अंतःकरणामध्ये आपल्या नकळत ठसत असतं. आपण फक्त त्याला पाहायची दृष्टी गमावून बसलोय. म्हणून आपल्याकडे आपल्या निष्ठा ह्या प्रबळ होत नाहीत. कधीतरी होतात, तेवढ्यापुरतं तिथे निष्ठा जातात, तिथे वाहिल्या जातात. पण परत जेव्हा व्यावहारिक जगामध्ये आपण येतो, याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे दाखला आपण द्यावासा वाटतो मला की शंकर महाराज नेहमी म्हणायचे की अरे माझ्याकडे माणसं येतात, इथं पादुकांवरती डोकं ठेवतात आणि डोकं तसंच्या तसं घेऊन घरी जातात. याच्या मागचा भावार्थ लक्षात घ्या की महाराज काय म्हणायचे, शंकर महाराज, तू माझ्या समाधीच्या दर्शनाला आलायस, माझ्या पावलांवरती डोकं ठेवलंय, पादुका असतील, पावलं ठेवलेली असेल, काही असेल, किंवा श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या समाधी पुढे नतमस्तक झालंय, तर ते डोकं जे झुकलेलं आहे, तुझं वाकलेलं आहे, ते सगळं माझ्या चरणावर अर्पण कर की. याचा अर्थ काय आहे त्याच्यामधला, की डोक्यामध्ये जे जे काही रसायन चालू आहे, जे विचारांचं रहाडगाडगं चालू आहे, ते सगळं इथं मोकळं कर बाबा आणि रिकाम्या डोक्याने घरी परत जा. पण महाराज असं म्हणायचे, लोक डोकं ठेवतात आणि ते रिकामं करायच्या ऐवजी तसंच भरलेलं डोकं घेऊन जातात घरी. मग तुम्ही महाराजांना जर एवढंही अर्पण करू शकत नसाल, तर ते हार तुरे आणि ते गुच्छ आणि गुलाबाची फुलं आणि सोनचाफ्याची फुलं, त्याला काय अर्थ आहे? त्या समाधीवरती तुम्ही 1,00,000चा जरी हार वाहिला तरी महाराजांना तो विष समान आहे. महाराज म्हणतात मला हे काटे टोचतात सगळे. तुझ्या आतमधला भावरूपी पुष्पहार तू मला कधी वाहणार? आणि तो कसा व्हायचा असतो, तर जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा इथनं सगळं रिकामं करायचं असतं आणि रिकाम्या मनाने आणि रिकाम्या विचारांनी, रिकाम्या डोक्याने घरी जायचं असतं. पण मग माझ्या चपला चोरीला गेल्या तर, माझं अमकं झालं तर, असं झालं तर, ते झालं तर, माझी पर्स कोणी मारली तर, मोबाईल तो तर अत्यावश्यक अवयव आहे, तो चोरला कोणी तर. मग इतक्या विवंचनेमध्ये जेव्हा आपण असे कुठेतरी ते पाऊच किंवा गळ्यातलं करून ते समाधीवर अवघडल्या अवस्थेत डोकं टेकतो, ती अवघडलेली अवस्था आपली असते तशी ती महाराजांना कळत नाही का? ते म्हणतात अरे बाबा तुला हे सांभाळायचंय, तर मग मी तुला पृथ्वी मोलाचं देणं द्यायला बसलोय, ते तू कधी सांभाळणार? ते पात्रताच नाही तुझी. तू आपला तुझा मोबाईल सांभाळ, तुझं वॉलेट सांभाळ, कारच्या चाव्या सांभाळ आणि जा निघून इथून. अहो संतांचाही नाईलाज असतो, कारण आपली वर्तणूक तशी असते म्हणून. असो, हा थोडं विषयांतर झालं, पण इथं काय झालेलं आहे की बागडे गाती हरी वाकुल्या कुसती, हे आपण पाहिलं की त्या
परब्रह्माला सुद्धा म्हणजे त्या स्वर्गस्थ देवतांना सुद्धा भक्त वाकुल्या दाखवतात. आता तेच समानार्थ इथे लावला तर शेगावामध्ये काय दिसतं की इथे येणारा प्रत्येक दर्शनार्थी महाराजांच्या त्या राजस रूपामध्ये इतका काही हरवून जातो, रंगून जातो की जणू काही तो देहभान विसरतो तेवढ्यापुरतं. आणि त्या देहभानाच्या अवस्थेमध्ये जर त्यांनी त्या स्वर्गस्थ देवतांना सांगितलं की अहो तिथे काय आहे, इथं बघा आमचे महाराज इथे येऊन सजून नटून बसलेत, कोणासाठी? आमच्यासाठी. ते आमच्यावर कृपेचा वर्षाव करण्यासाठी बसले आहेत. पण आम्ही कुठेतरी कमी पडतो की काय, आपल्याकडे कमीपणा येतोय की काय, अशी भावना सुद्धा भक्तांची होते. आणि ज्या वेळेला अशी भावना भक्ताकडे येते की कमीपणाची, की भगवंता तुला पाहायची दृष्टी नाही रे माझ्याकडे, ती विकसित व्हायला किती काळ जावा लागेल, किती जन्म घ्यावे लागतील मलाच माहिती नाही. मग ह्या इतक्या शुद्ध अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जी मंडळी शेगाव मध्ये येतात, समाधीचं पोटभर डोळे भरून दर्शन घेतात. दर्शन सुद्धा पोटभर घ्यायचं असतं, फक्त जेवायचंच नसतं पोटभर, दर्शन पोटभर घ्यायचं असतं. नेत्रसुख फक्त इतर गोष्टींमधनं नाहीच तर शोधायचं, ते पंढरीच्या पांडुरंगाच्या पायी मूर्तीमध्ये, पंढरीच्या वातावरणामध्ये, रखुमाईच्या दर्शनामध्ये, तसंच इथं शेगावला आल्यानंतर महाराजांच्या समाधीमध्ये सजवलेल्या मूर्तीमध्ये ते शोधायचं असतं. नेत्रसुख, नेत्रसुख शोधणं, पोटभर दर्शन घेणं आणि मनसोक्त आतला भाव त्यांच्या चरणावरती वाहणं, हीच तर खरी भावावस्था आहे. आणि ती प्रत्येकाची होतेच का याचा प्रत्येकाने विचार करावा. पण उद्या शेगावला गेल्यावर नाही, आज आमची अशी भावावस्था होणार आहे, आम्ही त्या वातावरणात जाणार आहोत, आम्ही त्या आवेशात येणार आहोत, हा असलं पण विचार करू नये. कारण असले विचार केले की तुम्हाला तुमची नजर आजूबाजूला जाते मूर्तीकडे न बघता, की आजूबाजूची माणसं माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचतायत का. कोणाला तुझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचायची आवश्यकता वाटते? त्या सगळ्यांची नजर समोर आहे. तिथं जे काही सजवून ठेवलेलं आहे, तिथे जे काही समाधिस्थ तो काही परब्रह्म आहे, त्या परब्रह्माच्या समाधीकडे, त्या मूर्तीकडे त्यांचं लक्ष आहे. हे जे सगळं आहे ते तुझ्याकडे कोण लक्ष देणार. म्हणून आपली भावावस्था कशी असावी, गर्दीमध्ये असूनच आपण फक्त दर्द्याचं काम करावं, दर्दी असावं. गर्दी तर असणारच आहे आसपास, मग तुम्ही त्या गर्दीतले दर्दी कधी होणार, हा स्वतःला विचारा सवाल तुम्ही. तेव्हा कळेल की परब्रह्माला बघायला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं. संध्याकाळची ट्रेन मिळेल का, ती वेळेवर येईल का, हे जर मूर्तीच्या पुढे, समाधीच्या पुढे उभं राहिल्यानंतर डोक्यात असेल, तर तू कायम ट्रेननी येत जात राहा, बाकी काही करू नको. इथे फक्त डोकं किती वेळा आपटलंस तरी काही मिळणार नाही, कारण डोकं रिकामं करायची सवयच आपण लावून घेतलेली नाहीये. ते काय म्हणतात, कोणतेही अवलिया पुरुष, संत पुरुष काय म्हणतात की जेव्हा जो माझ्या चरणावरती नतमस्तक होतोस ना, त्यावेळेला तू जेथे काय अर्पण करशील, जे डोक्यात भरलेलं आहे ते सगळं रिकामं करशील, ते तत्क्षणी जाळण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मी मला काही थोपवून घेत नाही. मी मला अंगाला काही चिकटवून घेत नाही की चला तुझी कर्म या खिशात ठेवली, यांची कर्म त्या खिशात ठेवली. करोडो जन येत आहेत, पण एका क्षणामध्ये करोडो लोकांची कर्म जाळण्याचं सामर्थ्य तुमचं, तुम्ही ज्या क्षणी नतमस्तक होताय त्या क्षणी तिथं निर्माण होतं. मला ते शक्य आहे, पण तुम्हाला डोकं रिकामं करणं शक्य आहे का, याचा विचार तुम्ही करून पहा. ह्या मार्गाने आपण पुढे चाललेलो आहोत, ही तुलना नाहीये माऊलींच्या अभंगाशी. हा समान अर्थ, समान धागा शोधण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशीराज, नव्हे ते नवल चोज प्रत्यक्ष हरी. माऊली काय म्हणतात की हे जे काही बीज तत्व आहे, जे परब्रह्म रूपाने इथं अवतरित झालेलं आहे पांडुरंगाच्या रूपाने, ते बीज तत्व कसलं आहे, ब्रह्मतत्वाचं बीज आहे. तर ते मला प्रत्यक्ष लाभल्यामुळे
मी जे काही कथन करतोय, माऊली सांगतात ह्या अभंगामध्ये, की आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, हे जे कथन करतायत, याच्यामध्ये असत्य काहीच नाहीये. माऊलींनी स्वतःकडे कमीपणा घेऊन स्वतः कन्फेशन दिलंय, की मी असत्य काहीच सांगत नाहीये. वास्तविक त्यांना काहीच गरज नाही. कारण माऊलींनी उच्चारलेला शब्द सुद्धा ब्रह्मरसाचं पान करूनच अवतरतोय म्हटल्यानंतर माऊलींचा शब्द असत्य असेलच कसा? पण माऊली स्वतःकडे कमीपणा घेऊन म्हणते, कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्याला सांगते माऊली, की मी कमीपणा घेऊन तुम्हाला सांगतोय, की हे जे बीज आहे, ते मी प्रत्यक्ष अनुभवलं असल्या कारणाने मी तुम्हाला हे सांगू शकतोय, की याच्यात असत्य काही नाही, पोकळ काही नाही. हे 16 आणि प्रखर सत्य तत्वज्ञान आहे, की त्या पांडुरंग रूपी बीजाला म्या ओळखलेलं आहे म्हणून. मग इथं काय झालं? गजानन महाराज रूपी बीजाला, ते गुरुतत्वाचा अंश आहे, परब्रह्माचा अंश आहे, चैतन्याचा अंश आहे, त्याला दासगणू महाराजांनी त्यांच्या काव्य प्रतिभेद्वारे ओळखलेला असल्या कारणामुळे त्या ग्रंथामध्ये पोकळ असं काहीच नाही, असत्य असं काहीच नाही. जे काही आहे ते वास्तव आहे. म्हणजे थोडक्यात दासगणू महाराज इथे माऊलीच्या भूमिकेमध्ये शिरून सांगतात, जे मला लाभलं ते जसंच्या तसं तुमच्या समोर मी उघड केलं, आणि ते उघड तुमच्यासाठी जडमूड तारायासाठी मी उघड केलेला. ह्या पद्धतीने जर ह्या अभंगाचा समान अर्थ बघितला, तर तो आपल्या चटकन लक्षात येईल, की याच्यामध्ये साम्यस्थळ किती आहेत. आता कथानकाकडे आपण वळूया, जो अतिशय रोचक असा कथा भाग आहे. तो श्रोत्यांना खूप आवडतो आणि त्या कथेमध्ये रंगून जायला आवडतं. अर्थातच माणूस हा काहीतरी सांगणारा माणूस आहे. म्हणजे माणसाचा स्वभाव हे काहीतरी दुसऱ्याला सतत सांगावं असं वाटतं. त्याच्यामध्येच मग गोष्टी वेल्हाळपणा आला, पाल्हाळीपणा आला, कथा सांगणं आलं, एखादा विषय खुलवून सांगण्याची हातोटी आली, गोष्ट रचून कादंबरी लिहून ती दुसऱ्याला सांगण्याची कला उत्पन्न झाली. मनुष्य हा दुसऱ्याला काहीतरी सांगणारा प्राणी आहे. तो कोणाला सांगतो? आपल्यासारख्याच दुसऱ्या प्राण्याला ते सांगत असतो ना. म्हणजे साध्या गोष्टी आहेत, आपण आपल्या घरातल्या गोष्टी सुद्धा आपल्या शेजार पाजाऱ्यांशी, नाही आज सकाळी काय झालं, मग तो उठायला उशीरच झाला, मग तो गजर झाला कधी, आणि मी परत झोपल्यानंतर ती मग झोपच इतकी प्रबळ लागली. आणि खरी गोष्ट आहे, गजर बंद करून जेव्हा 5 मिनिटांनी उठू असं म्हणतो आपण, तेव्हा जी झोप लागते ना, ती इतकी काही गाढ आणि प्रगाढ असते, जणू काही समाधी अवस्था. त्याचा अनुभव गजर बंद समाधी अवस्थेचा अनुभव जर तुम्हाला नुसत्या व्यवहारात घ्यायचा असेल ना, तर गजर बंद करून 5 मिनिटांनी उठू म्हणून तुम्ही झोपा. काय विषाद आहे तुमची समाधी लागली नाही असं न म्हणण्याची. म्हणजेच हे जे आपण जे सगळं सांगत असतो, की मग सकाळी मी एवढं उशीर झाला, मग त्या अमक्याला उशीर झाला, एकूणच काय आज सगळंच आमचं गाडं हे लेट होतं. आता हे समोरच्याला सांगण्याची काही गरज आहे का? तुम्ही सकाळी उशिरा उठलात का लवकर उठलात? त्याच्याही घरात तोच प्रकार आहे. पण काहीतरी सांगावंसं वाटतं आणि ते कथेमध्ये सांगावंसं वाटतं. म्हणजे आपण कथानक आपल्या आयुष्याची सर्वसामान्य रोज कितीतरी रचतच असतो. आणि म्हणूनच मनुष्याला रचनेमध्ये फार रुची असते. मग ती हरिपाठाच्या रचना असोत, ज्ञानेश्वरीचं रचना काम असो, किंवा अनेक तऱ्हेची काव्य असोत, कादंबऱ्या असोत, साहित्याचा अफाट महासागर असो, त्या रचनांमध्ये माणूस आपल्या स्वतःला शोधत राहतो. कारण माणूस स्वतः सर्वसामान्य जरी किती असला तरी तो रचनाकार असतो. त्याला काहीतरी सांगावंसं वाटतं, म्हणून या सगळ्यामध्ये माणसाला गोडी वाटते. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्यायन कोणत्या विषयात नेमका कोणाला रस वाटेल ह्याचा विचारच करून पाहावा. कारण
कोणतेही अगदी हिणकस विषय असले तरी ते रचनाच आहेत की. मग त्या रचना कोणाला भावतील आणि माऊलींच्या रचना कोणाला भावतील याचे संकेत काही ठरलेले नसतील, पण तरी सुद्धा अमुक एका तत्वाला, म्हणजे आपण म्हणतो सत्व तम रज, सात्विक माणूस, राजसी माणूस आणि तामसिक माणूस, या तीन तत्वांप्रमाणेच त्या त्या व्यक्तींना त्या त्या प्रकारचं साहित्य भुरळ घालतं, यात काही संशय नाही. हा भाग राहू द्या. आपण आता पुढच्या कथानकाकडे जाऊया. आपण तिसऱ्या अध्यायामध्ये अजूनही आहोत. अजून आपण तिसऱ्या अध्याय पोथीचा गजानन विजय ग्रंथाचा पूर्ण केलेला नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये गोसाव्याची कथा प्रथम आली. तो काशीहून आलेला आहे भांग स्वामीस अर्पण्याचे. त्यांनी ते अर्पण केले त्याप्रमाणे. मग आता पुढच्या कथानकाकडे वळण्यासाठी आपल्याला शेगाव मध्ये नेमकं काय घडत होतं ते जाणून घ्यायची थोडीशी गरज पडेल.